स्वानंदीला फोन ट्राय करू का परत? नको, आधी फ्रेश होतो, मग फ्रेश मूड मध्ये कॉल करतो. माझा फोन कट केला चक्क. असं का करतायत राजवाडे? अजून राग गेला नाहीये का यांचा? बापरे, परत कट केला. उचलत नाहीयेत. नक्की कॉल करू ना, की सारखं फोन करते म्हणून स्वानंदी अजून चिडतील. त्या काही उगाच नाही गेल्यात ना तिकडे, त्यांच्या आईच्या गडबडीत असणार. माझे कॉल्स बघून राग कमी होण्याच्या ऐवजी अजून वाढायला नको. नाही, थांबतो मी, त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे. तुम्ही असे का बघताय? असं का बघताय म्हणजे? माझ्या सुंदर बायकोकडे बघतोय, डोळे भरो. काय करताय तुम्ही? आज तुमच्यावर खूप प्रेम येते मला, खरंच. अरे देवा, बॅटरी लो झाली वाटतं. म्हणजे स्वानंदी मॅडमनी कॉल केला असला तरी मला कळणार नाही. अरे काय करतोय समर? फोन चार्ज करून ठेवायला कसा विसरू शकतोस तू? काही खरं नाही माझं. असंख्य मिस कॉल येऊन गेले असणार स्वानंदीचे. एक पण नाही? म्हणजे त्यांनी मला कॉल केलाच नाही? पिंट्या, ए पिंट्या, ऐक ना. अरे नंदूची काही बोलणं झालं का तुझं? कोण नंदू? नंदू, अरे आनंदी तुझी बायको. हा हा, मग नाही. अरे मग तिला फोन लाव आणि विचार ना जरा की तिकडे सगळं ठीक आहे ना, म्हणजे मंदा त्यांची तब्येत बरी आहे ना. आणि हे पण विचार की नंदू परत कधी येणार आहे इथे. लाव ना फोन, लाव ना. तू लाव. मी का लाव, तू लाव ना. अगं बॅटरी गेली, फोनची चार्जिंगला लावली आणि फोन चार्जिंगला असताना बोलत नाही त्याच्यावर. तुला माहिती, मला माहिती, मला. तू लाव, तू लाव. आणि स्पीकरवर टाक. हो रे बाबा, टाकते. हो. हॅलो आजी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणतात मंदाताई, बऱ्या आहेत ना? हो हो, आई बरी आहे आता आणि पायाची सुजही उतरली आहे. चला, बरं झालं बाई. आजी, राजवाडे निघाले का? हो पिंट्या ना, अगं गेला, केव्हाच गेला ऑफिसला.
आज जरा लवकरच गेले ते. हो अगं, तू कधी परत यायचं म्हणतेस? आजच येईन. आई बरी आहे आता. लवकर ये ग, खूप आठवण येते तुझी. हो मला पण. हा म्हणजे फक्त पिंट्याची ना? हो ना. काय म्हणालीस? फक्त पिंट्याची? नाही तुमची तुमची खूप आठवण येते मला आजी. हा माझ्या डोक्यात असं चालू होतं की राजवाडेंनी काढा घेतला ना आज, म्हणजे मी नाहीये म्हणून चुकवला नाही ना. बरं त्यांनी ब्रेकफास्ट केला का? ते न खाता नाही गेले ना? चहा तरी घेतलाय का त्यांनी? म्हणजे अर्थात घेतला असेलच, त्याशिवाय दिवस सुरू होत नाही त्यांचा. पण आता मी नाहीये तर साखर जास्त घालून घेतली असेल. आणि तिला सांगितलंय मी आवर घाल त्यांना म्हणून. आणि असं काही केलं असेल तर ती कळवेल मला. फक्त वेंधळी आहे. तिने चहात आलं घातलं होतं का? म्हणजे राजवाड्यानं खोकला होतो, नाही तर ते घशाला जरा बरं पडतं सकाळी आल्याचा चहा. बाई बाई बाई, केवढी ती नवऱ्याची काळजी ग. ते काळजी नाही आजी, मी नाही आहे ना तिकडे म्हणून. असू दे ग. अगं पण काळजी करतेस ते मान्य कर ना मग तू. अगं खरं तर ना काळजी करूच नकोस. म्हणजे तुझ्या नवऱ्याची ना सगळी काळजी व्यवस्थित घेतली जाते. ना डाएट चुकलंय ना चहा. तू लवकर ये मात्र आता. हा आजी, अहो मी आता निघाले, मंदिरातच जाते आपल्या, आणि मग तिथून मी ऑफिसला जाईन आणि ऑफिसवरून घरीच येईन डायरेक्ट. बरं बरं, मिस यू. मिस यू. आय मिस यू टू आजी. भेटूया. बाय. काय बरं वाटलं ना तिचा आवाज ऐकून? आलं लक्षात माझ्या. बोला धरलाय ना. तू मारतेस काय मला? हो काय हो. हा, तुम्ही सगळे नवरे म्हणजे ना अकलेचे कांदे असता, कांदे. बर ठीक आहे. गप्पा बस. जे काय ना ते आजच्या आज मिटवून टाकायचं, समजलं ना पिंट्या? नाही ते छडीच बाहेर काढी ना मी. आणि काय जादू दाखवणार आहेस? हो, जादूनी ना फटके द्यायचे तुला. अरे एवढी सोन्यासारखी बायको आहे आणि तू आबोला काय धरतोस रे? अरे अरे काय रे, चल. दो